मंडळी, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अर्चनाज किचनमध्ये। तर आज आपण करणार आहे गव्हाच्या पिठाचा गूळ घालून शिरा। अतिशय पौष्टिक हेल्दी असा आपण शिरा आज करणार आहे। तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बघूया आपण रेसिपी आता। तर त्यासाठी बघा इथे साहित्य काय काय घेतलेलं बघू आपण। तर त्यासाठी मी इथे घेतलेलं 1 वाटी गव्हाचं पीठ, जे आपण रोज पोळ्यांसाठी वापरतो ना, तेच गव्हाचं पीठ मी इथे वापरलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीने समप्रमाणात घ्यायचं आहे। त्याच वाटीने इथे गूळ घेतलेला 1 वाटी आणि अर्धी वाटी साजूक तूप मी इथे घेतलेलं आहे। हे तूपसुद्धा मी घरीच केलेलं आहे। तर 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। आणि हा गुळाचा शिरा करण्यासाठी आपल्याला पाणी लागेल। तर ते पाण्याचं मापसुद्धा आपल्याला ह्या वाटीनेच मोजून घ्यायचं आहे, 2 वाट्या। तर तेही आपण आता पाणी गरम करायला ठेवू। आपल्याला गरम पाणी लागणार आहे। तर चला आपण आता पाणी गरम करायला ठेवून घेऊ पहिले। तर त्यासाठी बघा आता आपण पाणी गरम करायला ठेवू। तर समप्रमाणात घेतलेलं आहे, तीच वाटी घेतलेली आहे बघा मी। तर 2 वाट्या पाणी ठेवू आपण आता गरम करायला। बघा मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे। थोडंफार कमी जास्त पाणी लागू शकतं, पण 2 वाट्याबरोबर होऊन जातं अगदी। तर आपल्याला पीठ भाजायचं आहे, त्याच्या आधी मी पाणी गरम करायला ठेवून देते आणि तिकडे पाणी गरम होईल तोपर्यंत पीठ भाजून घेऊ आपण। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू आता। इकडे आता पीठ भाजून घेते आणि इकडे बघू शकता तुम्ही मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम होते तोपर्यंत इकडे पीठ भाजून घेऊ। गव्हाचं पीठ जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये आता मी हे तूप टाकून घेते। जे तूप घेतलं होतं ना, इथे तुम्ही तुपाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त पण करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण छान लागतो बरं का। तुपाचं प्रमाण जर जास्त घेतलं ना तर छान लागतो शिरा। आणि त्यानंतर आपल्याला ते तूप थोडंसं वितळवून घेऊ आणि तूप वितळल्यानंतर आपण त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे। थोडंसं आपण हे तूप मेल्ट करून घेऊ। बघा इथे झालेलं आहे मेल्ट। आणि आता आपण गव्हाचं पीठ यामध्ये टाकून घेऊ। 1 वाटी गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे। छान असं तुपावर हे पीठ आता आपण खरपूस असं भाजून घेऊ। मंद आचेवरच आपल्याला आता हे पीठ भाजायचं आहे। तुम्हाला तूप इथे जरी जास्त वाटत असेल तरी ते जास्त नाही आहे, एवढं तूप लागतंच। तुम्हाला प्रमाण कमी घ्यायचं असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता तुपाचं प्रमाण। छान असं आता मंद आचेवर लालसर कलर येईपर्यंत हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊ। छान असा सुगंध यायला लागतो। पीठ जसं जसं भाजत येतं ना तसा तसा असा सुंदर असा सुगंध येतो याच्यातनं। आणि मंद आचेवरच भाजायचं आहे। इथे आपल्याला अजिबात याची फ्लेम हाय करायची नाही। मंद आचेवरच आपण हे पीठ भाजून घेणार आहे। म्हणजे कसं ते व्यवस्थित भाजलं जातं। पीठ व्यवस्थित गेलं ना तर शिरा पण व्यवस्थित होतो। अतिशय पौष्टिक असा आपण गव्हाच्या पिठाचा आज शिरा करतोय। गूळ घालून गव्हाच्या पिठाचा शिरा आज आपण करतोय। 2 ते 3 मिनटं झालेत। मी हे पीठ असंच परतून घेते। अजून आपल्याला हे पीठ अजून परतून घ्यायचं आहे। सुगंध असा छान दरवळायला लागलेला आहे, पण अजून 2 ते 3 मिनटं अजून मी हे पीठ असंच परतून घेणार आहे तुपावर। कारण ह्या शिऱ्याची सगळी चव आपण पीठ कसं भाजून घेतो त्यावरच आहे सगळे अवलंबून। पीठ व्यवस्थित भाजलं गेलं तरच हा शिरा छान लागतो। हा शिरा आपण ज्या बाळंतीण बाया असतात त्यांनासुद्धा करून देऊ शकतो। अतिशय पौष्टिक असा गुळाचा शिरा आहे हा गव्हाच्या पिठाचा। त्यांनासुद्धा आपण हा करून देऊ शकतो। 6 ते 7 मिनटं झालेत बघा। मंद आचेवर मी छान असं पीठ हे भाजून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता कलरसुद्धा चेंज झालेला दिसतो आहे। म्हणजे आपलं पीठ एकदम छान असं भाजलं गेलेलं आहे। मी अजिबात फ्लेम याची हाय केली नव्हती, मंद आचेवरच भाजून घेतले आणि छान असं हे आपलं पीठ भाजून झालेलं आहे। आता कलर चेंज झालेला आहे आणि खूप छान असा वास पण येतो आहे घरामध्ये, सुगंध येतो आहे सुंदर। तर आपल्याला काय करायचं आता याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घ्यायची आहे। तर इथे विलायची पावडर मी टाकून घेतली आणि ही पावडरसुद्धा आपण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता।
छान फ्लेवर येतो विलायचीचा या हलव्यामध्ये. आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेऊ शकता. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. जे आपण गरम करून घेतलं होतं ते पाणी आपल्याला याच्यामध्ये आता टाकून घ्यायचं आहे. बघा इथे गरम छान असं पाणी झालेलं आहे. आणि आता हे पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते. तर अर्धं मी टाकून घेतले, अगदी थोडंसं राहिलेलं आहे ते पण मी टाकून घेते. ते पाणी आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आता. बघा पूर्ण पाणी पिठाने शोषून घेतलं आहे. आणि आता जे थोडंसं उरलेलं होतं ते पाणीसुद्धा मी टाकून घेते. बघा पूर्ण 2 वाटे जे पाणी आपण घेतलं होतं ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे गुळाच्या शिऱ्याचं. इथे फक्त तुम्ही तूप आणि गूळ ह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. तुपाचं प्रमाण कमी करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आणि गुळाचं प्रमाण तुमच्या गोडीनुसार तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जास्त तर नाही, पण यापेक्षा जर तुम्हाला थोडंफार कमी करायचं असेल तर कमी गूळ तुम्ही घेऊ शकता, कमी खात असाल तर. पण ह्या शिऱ्याला ना खरी चव गुळाचीच आहे. त्यामुळे मी तरी म्हणेल की 1 वाटी गूळ घ्या याच्यासाठी. बघा किती छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. आता आपल्याला गूळ टाकायचं आहे याच्यामध्ये. पूर्ण पाणी पिठाने शोषून घेतले. पीठ छान भाजलं गेलं ना तर शिरा छान होतो. त्यामुळे थोडासा वेळ द्या आणि पीठ व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्या. बघा किती छान असा लुसलुशीत दिसतोय ना, तरी अजून गूळ टाकायचं आहे आपल्याला. तर आता ह्या स्टेजला आपण यामध्ये गूळ टाकून घेऊ. यामध्ये आता गूळ टाकून घेते मी. तर बघा पूर्ण गूळ मी इथे टाकून घेतलेला आहे. आणि हा गूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता. खूप म्हणजे खूप छान लागतो हा गुळाचा शिरा टेस्टला. गुळानेच याला एवढी छान चव येते ना, ड्रायफ्रूट्सची गरज पडतच नाही. आणि स्पेशली मला आवडत नाही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स, त्यामुळे मी टाकलेले नाही आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. थोडं वरून गार्निश करण्यासाठी टाकेल मी थोडेसे, पण तुम्ही यामध्ये सुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. सगळा गूळ आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ. नाश्त्याला सुद्धा आपण सकाळी हा शिरा करू शकतो. अतिशय हेल्दी टेस्टी असा आपला गव्हाच्या पिठाचा गुळाचा शिरा आहे हा. किती छान दिसतोय ना, लुसलुशीत मऊसूत असा शिरा झाला आहे आपला. आता गूळ आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गुळाचा फ्लेवर यामध्ये आला पाहिजे. खूप चटकदार चव लागते गुळामुळे ह्या हलव्याची. तुम्ही बघू शकता किती छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे. अजिबात असा चिकट हा शिरा झालेला नाही आहे. गव्हाच्या पिठाचा हलवा शिरा खूप टेस्टी झालेला आहे. आणि अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटते ते पण नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आपण शिरा काढून घेऊ आता हा. तर हा शिरा आपण आता काढून घेऊ. बघा प्लेटमध्ये किती लुसलुशीत झालेला आहे बघा, अगदी मऊ लुसलुशीत. आणि याच्यावरून आता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते. तर तयार आहे बघा आपला इथे गुळाचा शिरा. तर अतिशय हेल्दी असणारी अशी ही आपली गव्हाच्या पिठाची गूळ घालून केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान छान रेसिपीज तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.